नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला. आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी अशी केकची रेसिपी आहे, ज्याच्यासाठी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या सर्व इन्ग्रेडियंट्सनुसार साहित्याने तुम्ही ती बनवू शकता. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये रूम टेम्परेचरवर असलेले 1 कप दूध घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मेजरमेंटचे कप नसतील तर तुम्ही वाटीचा वापर करू शकतात. त्यानंतर 1/2 कप त्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं आहे. ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर 1/2 कप त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे. हे मेल्ट केलेलं बटर आहे, पिघळवलेलं मक्खन. नंतर एका चाळणीमध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे. 1 टीस्पून त्यामध्ये बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर टाकून त्याला व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे छानपैकी. हे मेजरमेंट तुम्ही तुमच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्याने पण करू शकता. फक्त वाटी जर तुम्ही 1 वाटीसाठी जी वाटी घेत असाल तीच वाटी अर्धा वाटी म्हणून वापरायची आहे. आणि घरात अवेलेबल असलेला आपला रेग्युलरचा चमचा हा 1 टीस्पूनचा असतो, तर त्यामध्ये तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग घ्यायचे. जर तो 1 टीस्पून म्हणून वापरला तर तोच चमचा 1/2 टीस्पून म्हणून वापरायचा. त्यानंतर व्हॅनिला एसन्स ह्यामध्ये आपण टाकायचं आहे. आता हे सर्व मिक्सचर आपण जे आहे ते एकत्र केलेलं आहे. त्यानंतर आपण याला व्यवस्थितपणे जे आहे मिक्स करून घेऊया. म्हणजे लम्स जे असतात, गाठी असतात, त्या वरच राहतात आणि सॉफ्ट हे पीठ येतं. म्हणजे केक बनवताना त्यामध्ये कुठल्याही गाठी किंवा मैदा किंवा पीठ लागत नाही. आता ह्याला आपण विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित जे आहे मिक्स करून घेऊया. ह्यासोबतच आपण हे सगळं टाकलं आहे, त्याच्यासोबतच आपल्याला 1 चुटकीभर असं मीठ टाकायचं आहे. चिमूटभर मीठ टाकायचं त्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छानपैकी मिक्स करायचं आहे. तुम्ही जेवढं फेटणार ह्या मिक्सचरला तेवढा तुमचा केक फ्लफी आणि छान फुलणार. तर ह्याला छान व्यवस्थित जे आहे मिक्स करत राहायचे, कुठलेही गाठी ठेवायच्या नाही. आणि मिक्स करताना ह्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे 1 कप. तर 1 कप पिठी साखर जी आहे ती आपण ह्यामध्ये टाकलेली आहे. आता परत आपण मिक्सचरला छानपैकी फेटून घेऊया. जेवढं जास्त फेटणार तेवढं फ्लफी आणि छान केक स्पॉन्जी तयार होणार. हा केक अत्यंत चवदार लागतो आणि खूप टेस्टी. तुम्ही चहासोबत, नाश्त्यासोबत हा केक खाऊ शकतात आणि फार कमी इन्ग्रेडियंट्समध्ये झटपट बनतो. त्यानंतर आपण याचे पार्ट्स करून घेणार आहे वाटीमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी खाण्याचा कलर टाकणार आहे. तर मी जो खाण्याचा कलर आहे, आर्टिफिशियल कलर जो आपण वापरतो खाण्याचा, तो कलर जो आहे तो मी बॉश कंपनीचा वापरते. तो कलर फार चांगला असतो आणि म्हणजे बाकी कलरने जे आहे ती तो टेस्ट बदलते, पण हे कलर्स जे आहेत हे ऑर्गॅनिक असतात. ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल वापरत नाही, त्यापासून हे बनवले जातात, त्यामुळे हे छान असतात. तर हे कलर तुम्ही वापरा आणि हे फार दिवस टिकतातही. बॉश कंपनीचे हे आहेत. तर ग्रीन आणि येल्लो कलर मी त्यामध्ये टाकलेला आहे. ग्रीन आणि येल्लो कलरचं आपण छान मिक्सचर करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मेल्टेड बटर जे आहे ते मेल्टेड बटर केक टिंट ज्याच्यामध्ये तुम्ही बनवणार आहे. जर तुम्ही कुकरमध्ये बनवणार असाल तर कुकरचा भांड्याला तुम्ही व्यवस्थित क्रीज करून घ्यायचं आहे आणि क्रीज हे बटरनेच करायचं, तेलाने करायचं नाही. बटरनेच व्यवस्थित क्रीज करून घ्यायचं आणि हा केक झटपट बनतो जर तुमच्या मुलांना टिफिनसाठी. तर यामध्ये आपण आता केक टिंटला मी क्रीज करून घेतलेला आहे, त्यामध्ये बटरने त्याला केलेलं आहे. यामध्ये मी कुठलाही बटर पेपर टाकलेला नाही आहे. नंतर ह्या कलरने त्याला आपण असं लेअरिंग करून घेऊया. आता आम्हाला साईडने व्हाईट, मध्ये ग्रीन आणि मध्ये येल्लो पाहिजे होता. जशी मुलांची रिक्वायरमेंट असते त्यानुसार तुम्ही केक बनवा. जर कलर नसेल तरीही चालतो, कलर नसला तरीही चालतो, केक तरीही छान होतो. त्यानंतर तुम्ही याला जेम्सने किंवा टुटी फ्रुटीने, वेगळे रंगीबेरंगी टुटी फ्रुटी मिळतात, त्याने तुम्ही याला गार्निश करा. नंतर चॉकलेटने किंवा चॉको चिप्सने याला तुम्ही छान गार्निश करा आणि याला तुम्ही कुकरमध्ये 45 मिनटं ठेवायचा आणि ओव्हनमध्ये 35 मिनटं, 30 ते 35 मिनटं ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. नंतर बाहेर काढून चेक करायचा आहे आणि हा आपला केक तयार झालेला आहे. केक टिंट आपण वेगळं करूया आणि हा खायला घेऊया. हा गरम असल्यामुळे थोडासा साईडने जो आहे तो चिटकला. तुम्ही थोडासा थंड झाल्याच्या नंतरच त्याला जे आहे बाहेर काढा. त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला कट करून सर्व करायचं आहे. चहासोबत, नाश्त्याच्या वेळेला किंवा लहान मुलांना टिफिनलाही तुम्ही देऊ शकतात. पण जर तुम्ही मैद्याचे पदार्थ अवॉइड करत असाल की मुलांना मैद्याचे पदार्थ नाही द्यायचे, तर हे तुम्ही तुमच्यासाठी बनवा आणि
नेहमी न बनवतात कधीतरी बनवायचं आणि छानपैकी जे आहे त्याला एन्जॉय करायचं. केक आपला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.